शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रथमतः अभिवादन करतो। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आमचे शिवसेनेचे मुख्य नेते तथा या राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत असलेले आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रीत्यर्थ लातूर भागातील ग्रामीण लोकांसाठी खेळाडूंसाठी आयोजित केलेल्या या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे जिल्ह्याचे आमचे आयोजक मित्र सचिनजी दाणे साहेब, खऱ्या अर्थानं या कार्यक्रमासाठी तुम्हा सर्व खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी खास ठाण्याहून इथपर्यंत आलेले आमचे मार्गदर्शक दिनेशजी मलपे साहेब, खऱ्या अर्थानं कमी वयामध्ये प्रशासकीय सेवेत एवढ्या उच्च पदावर काम करत असताना ते सुद्धा कधी काळी स्पोर्ट्समन असू शकतील एवढं त्यांनी त्या पद्धतीने त्यांच्या यश प्राप्त केले आहे असे चंद्रकांत रेड्डी साहेब, काकडे सर, मंचकावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, खऱ्या अर्थानं शहरी भागात वेगवेगळ्या कारणाने ग्राउंडवर जाण्याचा योग येत असतो, मग क्रिकेटचे सामने असू द्या, खो खो, कबड्डी, वेगवेगळ्या ह्याच्यासाठी, पण आज इतक्या अशा ग्रामीण भागामध्ये खऱ्या अर्थानं येस इथं वाटत होतं की आपण चाललोय कुठं, अशा पद्धतीचा रस्ता, आणि तिथं आल्यानंतर एक लक्षात आलं की एवढ्या तडपेने इथं क्रिकेट सामने होतात, एवढं ऊन असताना सुद्धा अतिशय युवा पिढी इथं सराव करते, मॅचेस करतात. आणि आता सचिन भाऊनी बोलताना सांगितलं की यावेळेसच्या स्पर्धेमध्ये वैशिष्ट्य असं आहे, मला वाटतं प्रत्येक टीम एका गावातली एक टीम, एका गावाला एक टीम, अशा पद्धतीने टीम असल्यामुळं खऱ्या अर्थानं आपल्या आपल्या गावचं प्रतिनिधित्व करण्याची संधी त्या युवकांना मिळते. लातूर, बीड हा सगळा असा जो बेल्ट आहे हा दुष्काळी भाग असलेला बेल्ट, तसा सोलापूर जिल्हाही त्याला जोडून असलेला जिल्हा आहे, पण कदाचित यापेक्षा आमच्याकडे काही सुविधा थोड्याशा बऱ्या झाल्या, पण आज इथं निसर्गाची अडचण, या सगळ्या गोष्टीत पाण्याची अडचण, मग बाकीच्या राजकीय इच्छाशक्ती, या सगळ्यामध्ये सुद्धा मुलांमधला जोश बघितल्यानंतर कुठेही आपण शहरी भागातल्या किंवा ह्यांच्यापेक्षा कमी आहोत असं कधी वाटत नाही. एवढं ताकदीनं आणि जबाबदारीनं तुम्ही सगळेजण इथं कार्यरत आहात. खऱ्या अर्थानं या देशाचं, महाराष्ट्राचं खरं नेतृत्व कुठून तयार होत असेल तर अशा दुर्गम ठिकाणून, सर्वसामान्य खेडेगावातूनच या महाराष्ट्राचं नेतृत्व तयार झालेलं आहे. मग वेगवेगळ्या क्षेत्रातलं असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, आणि स्पोर्ट्समन असतील किंवा कितीतरी पोलीस भरतीत आता उभा असणारी मुलं असतील, ही सगळी ग्रामीण भागात येणारीच टीम असते. मी एवढंच सांगतो, क्रिकेट सामना हा सांघिक खेळ आहे, हा वैयक्तिक कुस्ती सारखा खेळ नाही आहे, तर इथं टीम वर्कनी काम करावं लागतं. आपल्या टीमचा रिझल्ट हा आपला रिझल्ट असतो, म्हणजे एखाद्या प्लेअरनी जरी चांगलं खेळलं आणि एखाद्याकडून कॅच सुटली तर टीमला ते सगळं भोगावं लागतं. त्यामुळे या सांघिक खेळामध्ये आपलं नियोजन असणं खूप महत्वाचं आहे. यश अपयश येत असतात, जात असतात, पण त्याच्यापेक्षा आपण स्पोर्ट्समन म्हणून कशा पद्धतीनं गेम खेळलो ह्याला खूप महत्व आहे. सोलापूर सारख्या एवढ्या लांबून इथपर्यंत स्पर्धेसाठी सचिन भाऊ तुम्ही आम्हाला इथं बोलवलात, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद देतो की एक चांगला उमदा मलपे साहेब आपण इथे जिल्हा प्रमुख म्हणून यांनावर जबाबदारी दिली. खरंच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना हेच प्रेरित आहे की ग्रामीण भागामध्ये तडफेनं काम करणारे आमचे शिवसैनिक जे भगवा ध्वज छत्रपतींचा घेऊन बाळासाहेबांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवतील, अशा युवकांच्या हातात जबाबदारी दिली, त्याबद्दलही धन्यवाद देतो. सर्व ही स्पर्धा करण्याकरता ज्या ज्या लोकांनी कष्ट घेतले, वेळ दिला, पैसे दिले, त्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद देतो. आणि उशीर खूप झाला त्याबद्दल जास्त न बोलता सर्वांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.